कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्यज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय कुंडाख्य गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारपुरजा शब्दब्रह्मसमुद्रमन्तरगिरी सिद्धान्तबद्धव्रता। ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना। सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं। नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। निषिद्ध कामयोस्त्यागस्त्वया पिष्टो मया यथा। नित्यस्या फलवत्वाच्च न मोक्षः कर्म साधनः। हितं संप्रेप्सतां मोहाद्दहितं च जिहासताम्। उपायान् प्राप्तिहानार्थान् शास्त्रं भासयतेर्कवत्। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 28, 29 आणि संबंधोक्ती। न परीप्सां जिहासां वा पुंसशास्त्रं करोति हि निजे एव तु ते यस्मात् पश्वादावपि दर्शनात्। श्लोक क्रमांक 30 येथपर्यंत। नैष्कर्म्य सिद्धीचा काही विचार आपण करीत आहोत। कोणत्या साधनाने नैष्कर्म्य सिद्धी आपल्याला प्राप्त होईल या गोष्टीचं चिंतन करीत असताना नैष्कर्म्य सिद्धीची अनेक साधन आपल्यापुढे येऊन उभी राहतात। व्यक्तीला स्वतः प्राप्त असणारं कर्म वा व्यक्ती स्वतः करता भोगता आहे असं जे समजतो त्या स्वतःच्या असलेल्या त्याच्या ज्ञानावरून कर्मातून मोक्ष प्राप्त होतो का हा प्राथमिक विचार करणं अत्यंत अपेक्षित असतं व अत्यंत महत्त्वाचं असतं। जी गोष्ट मला सहजी प्राप्त आहे त्या सहजी प्राप्त असलेल्या गोष्टीतून त्या साधनातून इच्छित असलेलं अपेक्षित असलेलं महत्फल ते महत्फल मला मिळलं असता ही गोष्ट अत्यंत सोयीस्कर आहे, सुलभ आहे, सहजी मला प्राप्त झाली असं होत असल्या कारणाने आम्हाला त्या कर्माचा पहिल्यांदा विचार करावा लागतो। म्हणजेच स्वतःच्या ठिकाणी असलेल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, ऐकांतिक आत्यंतिक उच्छेद, समूल घात त्या दुःखाचा व्हावा म्हणजे त्रैकालिकात्यंता भाव त्याचा व्हावा असं या दुःखाच्या असलेल्या निराशाचा विचार आणि नित्य निरतिशय आणि दुःख संबंध रहित अशा सुखाची मला सारखी प्राप्ती व्हावी, नित्य प्राप्ती व्हावी, सातत्याने त्या सुखाखेरीज दुसरं काहीही माझ्या ठिकाणी नसू नये अशा पद्धतीने जो काही इच्छेचा महत् भाग आहे वा मूल इच्छेचा जो भाग आहे किंबहुना सर्व मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये असलेली जी एक आणि एक असलेली इच्छा किंवा सगळ्या मनुष्य मात्रांना एका सूत्रामध्ये ओवणारा हा जो दोर आहे, हा जो धागा आहे, ही जी इच्छा आहे त्या इच्छेचा विचार केला असता ही इच्छा मोक्षाची आहे असा विचार निश्चित होतो। मोक्षाचं स्वरूपच सांगत असताना दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती अशा पद्धतीने वर्णन केलं असल्या कारणानं या मोक्षाच्या असलेल्या स्थितीमध्ये सातत्याने राहण्याचा जो काही भाव आहे वा जी काही राहण्याची सिद्धी आहे त्या सिद्धीचा विचार केला असता शास्त्रकारांनी आणि सुरेश्वराचार्यांनी त्या सिद्धीला नैष्कर्म्य सिद्धी असं नाव दिलेलं आहे। व ती स्थिती नैष्कर्म्य निष्कर्मतेचा जो भाव केवळ ब्रह्म अस्तित्वाचा जो भाव
सन्मात्रतेचा चिन्मात्रतेचा जो भाव, त्या सन्मात्र चिन्मात्र आनंद मात्रतेचा असलेला भाव हा नैष्कर्म्य भाव आहे. आणि त्या नैष्कर्म्य भावाची सम्यक प्राप्ती जर मला झाली असता, सम्यक प्राप्ती जर मला झाली असता, त्या अशा असलेल्या प्राप्तीचा जो विचार तो सिद्धी या शब्दाने मांडला असल्यामुळे, सिद्धी एखाद्या वस्तूची प्राप्ती आपल्याला जरी असली तरी त्या वस्तूवर आपली सत्ता असावी असं काही नाही. शेजारचा असलेला मनुष्य त्याचं असलेलं काहीतरी धन आपल्याकडे ठेवून जातो, प्राप्ती आहे का? प्राप्ती नाही. प्राप्ती आहे, सत्ता आहे का? सत्ता नाही. त्याला आल्यानंतर ते पुन्हा करावं लागतं. पुन्हा त्यांनी दिलेल्या धनामध्ये आपण काही एक हस्तक्षेप करू शकत नाही, खर्चही करू शकत नाही आणि कोणत्याही पद्धतीमध्ये त्याचा वापरही आपण करू शकत नाही. अगदी दिवाळीतलं लक्ष्मी पूजन जरी असलं तरी शेजारच्याची अंगठी नाही ठेवत आपण, आपलीच अंगठी ठेवतो. मग ती मोडलेली असली तरी तीच अंगठी ठेवावी लागते, कारण का? त्याच्यावर सत्ता नाही. म्हणजे प्राप्ती होणं हे काही सत्ता माझी निर्माण झाली याचं लक्षण नाही. प्राप्ती निराळी आहे. प्राप्तीपूर्वक सत्ताही प्रतिष्ठित होणं या गोष्टीला सिद्धी म्हणावं लागेल. जे सिद्धी झाली, सिद्ध झाला म्हणजे असलेल्या वस्तूच्या संदर्भाने त्याचा सत्तेचा भाव उत्पन्न झाला असल्या कारणानं व सत्यतेने ही सत्ता त्याची आहे, चालती आहे, सगळा अधिकार त्याचा चालतो आहे असा भाव निर्माण होणं व अशा पद्धतीने प्राप्ती होणं हे प्राप्ती मात्र सिद्धी या नावाने उपलक्षित होते. जे सिद्धी म्हणत असताना, सिद्धीचं लक्षण करीत असताना अशाने आपल्याला विचार करता येतो. नैष्कर्म्यता की जो भाव निष्कर्मतेचा आहे, निष्क्रियतेचा आहे, वा जिथे निष्क्रियता सदैव राहते, क्रिया राहूच शकत नाही आणि क्रिया सापेक्ष निष्कर्मतेचा जो काही केवळ भाव म्हणजे निष्क्रियता तिथे राहते असं मला म्हणायचं नाही. बीजाने सुद्धा निष्क्रियता राहते असं मला म्हणायचं नाही. संस्कार रूपाने अंतःकरणाची असलेली स्थिती सुषुप्तीत आहे म्हणून सुषुप्तीत अंतःकरण नाही असं म्हणता येणार नाही. एक पक्ष जरी अंतःकरण लय पावतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये ते नाही, केवळ अविद्या गोचर वृत्ती तिथे राहते असं जरी म्हणत असलं तरी संस्कार रूपाने अंतःकरणाची तिथे उपस्थिती आहे. मग असा संस्कार रूपाने असलेला जो उपस्थितीचा प्रकार, तो उपस्थितीचा प्रकार निष्कर्मतेचा भाव हे सांगताना नाही. निष्क्रियता राहते, निष्क्रियतेचा भाव राहतो असं म्हणत असताना, निष्क्रियता म्हणत असताना क्रिया सापेक्ष निष्क्रियता असल्यामुळे सापेक्षता का होईना संस्कार रूपाने तिथे राहते असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाही. निष्क्रियतेचा भाव, क्रिया निराळी, निष्क्रियता निराळी, दोन्हीही तद्विरुद्ध आणि यांच्याहून वेगळा असलेला, क्रियाही नाही निष्क्रियताही नाही, यांच्याहून वेगळा असलेला पण भाव असणे असं त्याचं अस्तित्व जिथे राहतं आणि त्या अस्तित्वाच्या संदर्भाने असलेली सिद्धी जे ब्रह्माच्या संदर्भाने असलेली सिद्धी असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच जेथे कुठे क्रियाच म्हणून शिल्लक राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज याच्या संदर्भाने बोलत असताना म्हणतात स्वभावे तिथे क्रिया नाही, जे क्रियेचा संभवच होऊ शकत नाही. स्वभावे जिथे क्रिया नाही असं म्हणत असताना निष्क्रियता आहे असं तरी म्हणावं का? असंही म्हणता येत नाही ना. म्हणजे क्रिया भाव असा भाव असं म्हटल्यापेक्षा, अभावाचा भाव असं म्हटल्यापेक्षा निष्क्रियतेचा भाव म्हटणं हे विधिमुखाने बोलण्यासारखं असल्यामुळे वा विधिमुखानेच आम्ही त्याचं कथन करीत असल्यामुळे त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली जी भावरूपता आहे त्या भावरूपतेच्या संबंधाने चिंतन करीत असताना अभावाचा शब्दानेही आम्ही उल्लेख करीत नाही. म्हणजे अभाव आहे असं म्हणूच आम्ही शकत नाही. अभावाचा शब्दाने सुद्धा उल्लेख न करता निष्क्रियतेच्या भावामध्ये त्याचं कथन करीत असताना त्या निष्क्रियतेच्या भावाची जी सिद्धी ती नैष्कर्म्य सिद्धी आहे आणि ती सिद्धी परमाम, नैष्कर्म्य सिद्धी परमाम परम असलेली ही सिद्धी असल्यामुळे याच्याहून आता दुसरी कोणतीही सिद्धी नाही व याच्याहून आता दुसरं कोणतंही पद नाही
की जे आम्ही मिळवू शकतो परमार्थ मार्गामध्ये. परमार्थ चालू करीत असतानाचं जे काही पद आहे ते पद अज्ञानाचं आहे, अज्ञानी आहे, त्याचं ते पद आहे. आणि त्याचं अंतिम पद काय, तर अंतिम पद परम असलेली सिद्धी प्राप्त करून घेणं, म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेणं हे अंतिम फल आहे. याच्या पुढे जाऊन आता कोणतीही सिद्धी राहत नाही. याच्या पुढे सिद्धी वगैरे या सगळ्या शब्दांचाही जो काही प्रपंच आहे तो प्रपंच थांबतो आणि केवळ सन्मात्र असलेलं जे ब्रह्म, अस्तित्व रूपाने असलेलं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या स्वरूपामध्ये लीन होऊन ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेऊन ब्रह्म होऊन राहणे, अशी काही एक स्थिती. पुन्हा त्याच्यामध्ये वेगळालेपणा नाही, पृथकत्व त्याच्यामध्ये नाही. ब्रह्म गुणी आहे का, गुणी जर ब्रह्म असेल तर त्या गुणी असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी गुण राहण्याची संभावना आहे. किंबहुना जो जो गुणी असतो त्याच्या ठिकाणी गुणही असतातच, गुणांमुळेच तो गुणी होतो ना. चांगलं बोलणारा, सत्यभाषी असणारा, मितभाषी असणारा, हितभाषी असणारा, या सगळ्या गुणांनी युक्त आहे म्हणून तो सद्गुणी आहे असं म्हटलं जातं. गुण असतील तर गुणी, आणि गुणगुणींचा जो समवाय संबंध सांगायचा, त्या समवाय म्हणजे नित्य संबंध सांगायचा, त्या नित्य संबंधे करून तो गुणी आहे असं आम्हाला म्हणावं लागतं. ब्रह्माच्या ठिकाणी गुणी भाव राहील काय, जर ब्रह्माच्या ठिकाणी गुणी भाव राहत असला असता तर आम्हाला म्हणावं लागलं असतं विशेष गुणांचा विचार सोडून द्या, ब्रह्मसत सामान्य, काल ही सामान्य रूपाने, दिशा ही सामान्य रूपाने, आत्मा ही सामान्य रूपाने, विशेषत्व त्याचं थोडं थोडं जरी असलं तरी सामान्यता यांची विपुल प्रमाणात. मग ब्रह्माच्या संदर्भाने ही सत्सामान्यता जर शास्त्राने प्रतिपादन केली असेल तर सामान्य गुण त्या ब्रह्माच्या ठिकाणी राहिलेच पाहिजेत. मग सामान्य गुण राहतात का राहत नाहीत, सामान्य गुण राहिले पाहिजेत. सामान्य गुण काय आहेत त्याचं आपण सातत्याने चिंतन करतोय. संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग आणि विभाग. संख्येचा विचार करीत असताना एकत्वादी व्यवहार हेतु संख्या, एकादी जो व्यवहार होतो, एकापासून परार्धापर्यंतचा होणारा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचं असाधारण कारण काय, तर तिला आम्हाला संख्या म्हणावं लागतं. 1 2 3 4 असं कोटी करीत त्या अनंतापर्यंत घेऊन जाण्याची सोय शास्त्रकारांनी आपल्यापुढे लावलेली, मांडून ठेवली. मग या अशा असलेल्या ब्रह्माच्या संदर्भाने संख्या नावाचा गुण सांगता येईल का, सांगता येणार नाही. सांगता येईल ना. जर गुणी ब्रह्म म्हटलं तर त्याचा गुण आम्हाला संख्या नावाने सांगता येईल का, सांगता येईल. शास्त्राचं प्रमाण सांगतं. एकम, तो एक आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एक म्हणजे काय, एक तो आहे एवढाच विचार केला तर आम्हाला निश्चित सांगावं लागतं की संख्या नावाचा गुण त्याच्या ठिकाणी राहतो. मी एक आहे ना, म्हणजे संख्या नावाचा गुण राहिला. परिमाण व्यापक आहे, खूप आहे, मोठा आहे, मग हे परिमाण आहे त्याचं. पृथकत्व सांगत असताना सगळ्याहून वेगळालेपणा त्याचा सांगावा का, सांगावा लागणार नाही. सगळ्याहून वेगळालेपणा सांगा ना. पृथकत्वाचा विचारच करत असताना या परत्वा पृथकत्व यांचा जो व्यवहार, पृथकपणाचा जो व्यवहार, त्याचं जे असाधारण कारण ते पृथकत्व म्हणून सांगितले. वेगवेगळाले असलेला जो काही पदार्थ आहे, हा वेगळा, हा वेगळा, याचा विचार करीत असताना सगळ्या असलेल्या ब्रह्मभिन्नाहून ब्रह्म हे भिन्न आहे का, भिन्न नाही, पृथक्त्व येणारच ना. अतो अन्यदार्थम अन्यतः आर्तम, त्याच्याहून जे सगळे वेगळे ते दुःखरूप आहे. हे त्याच्याहून वेगळे हे सांगत असताना पृथकत्व जोडलं जाईल का, जोडलं जाणार नाही, जोडलं जाईल ना. पृथकत्वही त्याच्या ठिकाणी. संयोग, आत्म्याचा सर्व असलेल्या जगताशी संयोग मानायचा का, आत्मा किंवा हे ब्रह्म चैतन्य सगळ्या असलेल्या जगताशी कोणत्या संबंधाने युक्त असेल. गुणगुणी हा जर भाव मानला तर आम्हाला
अध्यस्त अधिष्ठान भावरूप संबंध टाकावा लागेल आणि संयोग विभाग रूप संबंध मानावा लागेल. मग सगळ्यांची संयोगवान आहे तो काल व्यापक आहे आणि सगळ्यांशी कसं आहे संयुक्त आहे. संयुक्त संबंध करू नये. दोन पदार्थ सिद्ध झाले का झाले नाही. पृथकत्व या व्यवहाराने दोन पदार्थांची सिद्धी होत असल्या कारणानं दोन पदार्थांमध्ये असलेला जो काही कर्माचा प्रकार आहे तो कर्माचा प्रकार होईलच कसा. झाड आहे, हात आहे आणि झाडाच्या आणि माझ्यामध्ये व्यवहार व्हायचा आहे म्हटल्यानंतर मला हातच लावावा लागेल, स्पर्शच करावा लागेल. फळ काढेल, पान काढेल, सावलीला बसेल, टेकून बसेल, मगच व्यवहार होईल ना. मग हा व्यवहार होत असताना त्या वृक्षाशी माझा संयोग होतो का होत नाही. संयोग संबंध होतो. मग तो उभयतर असेल नाहीतर एकाकडून असेल किंवा अजून काय असेल. संयोगच संयोग असेल म्हणजे हस्तवृक्ष संयोगाच्या संबंधाने विचार केला असता हाताचा आणि वृक्षाचा संयोग संबंध आहे. त्या संयोग संबंधापासून उत्पन्न झालेला जो संयोग संबंध तो शरीराशी आहे ना. हाताचा संयोग संबंध वृक्षाशी झाला पण त्याच्याच योगाने या देहाचा वृक्षाशी संयोग नाही का. मग शरीराचा आणि वृक्षाचा जो संबंध आहे संयोग तो संयोग संबंध उत्पन्नच कोणामुळे झाला तर हस्तवृक्ष संयोग संबंधामुळे उत्पन्न झालेला हा संयोग संबंध असल्यामुळे एका संयोगापासून उत्पन्न झालेला असा हा कारण संयोगजन्य कार्य संयोग या त्याला संयोगजे संयोग म्हणतात. महासंयोगजे संयोग का असेना कोणत्याही प्रकारचा संबंध का असेना तो संबंध आम्हाला मानावा लागेल. मग आत्म्याचा संबंध सगळ्या असलेल्या जगताच्या संदर्भाने मानता येऊ शकतो वा तसा संबंध आहे असं माना. संयोग मानला जी गोष्ट एकत्र येते ती गोष्ट विभक्त होते. आपण त्याचे चिंतन 2-3 दिवसाच्या वृत्ती प्रभाकराच्या पाठामध्ये विशेष पद्धतीत ऐकत आहोत की संयोग आहे आणि संयोगाचा नाश आहे. दोन मी हात ठेवला म्हणजे काय कायम ठेवतो काय नित्य संबंध नाही तो. जर संयोग संबंधाच्या विचाराने वा दृष्टीने विचार केला असता आणि विभाग नाहीच म्हटलं असतं तर संयोगाला संयोग संबंध न म्हणता समवय संबंध म्हणायला काय बिघडते. कारण संयोग झाला की पुन्हा हा विचार संपला. म्हणजे संयोग संबंधाची परिणिती समवयात होते असं नाही का होणार. विभागच नाही मानला तर विभाग आहे संयोग आहे. दोन वस्तू नीट पद्धतीत सम्यक पद्धतीत एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर काही ना काहीतरी क्रिया त्यांच्या संयोगाच्या संदर्भाने अपेक्षित आहे वा काही ना काहीतरी क्रिया त्यांच्या संयोगाने कारणाने उपस्थित आहे. हे काहीतरी कारण आहे ना त्यांचं. मग त्या कारणाने हा संयोग होते वा तसं ते कर्म उपस्थापित होतं. मग त्या संयोगाच्या संबंधाने विचार करीत असताना त्याचं जे निमित्त कारण आहे वा संयोग ज्याचं निमित्त कारण होतो त्याला आम्ही कर्म म्हणतोय ना. म्हणजे कर्माच्या संदर्भाने विचार करीत असताना संयोग महत्वाचा आणि संयोगाच्या संबंधाने विचार करीत असताना कर्म महत्वाचं. म्हणजे संयोग आणि कर्म या दोन्ही गोष्टींना वेगवेगळा करून चिंतन करता येणार नाही. आत्म्याचा संयोग मानला विभाग माना. आता संयोग मानताय म्हणल्यानंतर त्या आत्म्याची प्राप्ती कशाने होईल. संयोग मानला. जर संयोग त्या आत्म्याचा सगळ्या जगताशी मानला असेल तर त्या आत्म्याचं म्हणजे जगदाधिष्ठान असलेल्या ब्रह्माच्या सिद्धिस्तव वा प्राप्तिस्तव मुख्य गोष्ट कोणती राहील. संयोगावरून चिंतन केला असता कर्मानेच मोक्ष होतो ही गोष्ट सिद्ध होते. नाही आता गुणगुणीच्या दृष्टीने विचार केला असल्यामुळे निर्मिती होईना का. घट आहे कुंभार निर्माण करतो हरकत काही नाही. मग कुंभार जरी तो निर्माण करत असला तरी आम्हाला त्याची प्राप्ती करून घ्यायची म्हटल्यानंतर चालत येऊन कुंभाराला भेटावं लागेल. म्हणजे क्रिया करूनच काही ना काहीतरी गोष्ट करावी लागेल. दोन भिन्न गोष्टी असतो. हा हा जर मुळातच एक आहे. हा ठीक आहे. जगत दुसरं सिद्ध होते ना. जगत दुसरं सिद्ध होऊ लागलं ना.
हा विचार करीत असताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की आपण द्वैत प्रतिपादक असलेल्या नैयायिकांच्या दृष्टीने विचार करतो. गुणगुणी हा भाव मानून सगळा विचार चालला असल्या कारणानं जगताच्या ठिकाणी संयोग मानतोय आत्म्याचा म्हटल्यानंतर दुसरा पदार्थ सिद्धच झाला. आत्म्याची सिद्धी करावयाच्या भानगडीमध्ये जगताची सिद्धी झाल्याशिवाय राहत नाही. संयोग मानणं चुकीचं आहे, कारण ती एकच आहे. कोण? एकाच गोष्टीचा संयोग कसा होईल? नाही, आत्मा एक आहे पण जगत दुसरं आहे. आत्मा एक आणि जगत दुसरं म्हटल्यानंतर संयोग झाला. सगळं जगतच त्याच्यापासून झालेलं आहे असं गृहीत होईना का? कुंभारापासूनच घट होतो आणि कुंभार घाटाला घेऊन बसल्यावर संयोगाचा विषय आला ना संयोग. घाटाला घेऊन बसतोय ना तो. अतोन्यदार्थम म्हणत असताना दुःखरूप आहे एवढं श्रुतीला सांगायचंय. आम्ही दुसरं काही प्रमाण घेत नाही. आता दुसरं दुःखरूप आहे, हा सुखरूप आहे, हा चांगला हा वाईट. म्हणजे वाईट आहे म्हणजे खोटा असतो किंवा नसतो असं थोडीच आहे. आम्ही फक्त त्याला आता दुःखरूप मानतोय. त्यामुळे दुसराही गोष्ट सिद्ध होते. संयोग मानत असताना सामान्य गुण आहेत. 5 सामान्य गुण नैयायिकांनी सांगितले. कोणताही पदार्थ असो 5 सामान्य गुण आहेत. आत्म्याच्या ठिकाणी 6 सामान्य गुण सांगितले. जीवात्म्याच्या ठिकाणी नैयायिकांनी चिंतन करीत असताना आत्मा आणि परमात्मा असे 2 विभाग मानले आणि त्या 2 विभागामध्ये जो परमात्मा मानला तो एक सर्व शक्तिशाली आणि चेतन नित्य मानला. नित्य ज्ञान आहेच हे मानलं. त्यामुळे परमात्म्याचा विचार करीत असताना ब्रह्माचा विचार करीत असताना फक्त सामान्य गुणाचा विचार करावा लागतो. विशेष गुणाचा विचार करता येत नाही. कारण का तो नित्य ज्ञानाचा संबंध आहे. ज्ञान नावाचा गुण नित्य आहे असं म्हटल्यानंतर तो सामान्यतेत जातो. नित्य म्हणजे सामान्य झाला. जो येऊन मिळतोय विशेष करतोय तिथे मग विशेषत्व प्रतिपादन होतं. मग आत्म्याच्या ठिकाणी नैयायिक सांगतायत आत्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये ज्ञान नावाचा विशेष गुण आहे की जो संयुक्त होतो. मग संयुक्त होतोय तो घटाधिकांच्या ज्ञानाने का होईना आणि मग आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याची असलेली चेतनता जशाला तशी उद्धृत होते तोवर ती उद्धृत होत नाही. एवढाच काय तो आत्मा आणि परमात्म्याचा भेद. आत्मा एक, परमात्मा एक, आत्मे अनेक. याचं हे द्वैत प्रतिपादन केलं. सगळ्या जगताच्या दृष्टीने असलेला हा जो परमात्मा की जो असा सगळ्यांची संयुक्त आहे. माझा या आत्म्याचा कालाशी, दिशेशी, अणुशी कोणता संबंध मानता? नैयायिकांनी या गोष्टीचं प्रतिपादन करीत असताना अणुशीही सगळेजण संयुक्त संबंधाने आहेत. घटाचं ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाचा जो माझ्याकडून व्यवहार होतोय की जो चेतनवत आहे असं झाल्यानंतर आत्म्याच्या ठिकाणी असलेली जी परमात्म्याची चेतनता त्या परमात्म्याच्या चेतनतेचा मला अनुभव येतोय व आत्मा चेतन होतोय असं चिंतन करता येतं. तिथलं ज्ञान होते म्हणजे वृत्ती तिथे संयुक्त होते त्यावेळी ज्ञान होईल ना. म्हणजे माझा सगळ्या असलेल्या पदार्थांची जो संबंध मानता येईल तो कसला मानावा लागेल? समवाय, नित्य. नित्य संबंध म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी घट 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 एवढंच ज्ञान राहील. आणि एकदा एकाचं ज्ञान झालं की पुन्हा ते ज्ञान फुटेपर्यंत दुसरं ज्ञान नाही. म्हणजे घट फुटल्यावरच दुसरं ज्ञान. तसं होतं काय? तसं होत नाही. एका वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या व्यवहारातून वेगवेगळ्या क्षणांच्या असलेल्या भेदाने वेगवेगळी ज्ञान होतात. मग वेगवेगळी होणारी ज्ञान वेगवेगळेपणा सांगतात का? सांगत नाहीत. म्हणजे एका ठिकाणी नित्य संबंध आहे याचं खंडन होतं का? होत नाही. खंडन होतं ना. संयुक्त रूपाने तो राहत असल्या कारणानं आम्हाला म्हणावं लागतं या जगताशी संयुक्तता त्याची आहे का नाही? संयुक्तता आहे. याच्याहून तो वेगळा आहे का? वेगळा नाही. वेगळा आहे पण संयुक्तता त्याची आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. या अशा असलेल्या विचाराने कर्माने प्राप्ती होईल हा सिद्धांत निश्चित होतो का? होत नाही. संयुक्त आहे ना. संयुक्तता संयोग हा कर्माला सोडून बोलता येत नाही आणि कर्म संयोगाला सोडून बोलता येत नाही. ज्या अर्थी संयोग नावाच्या
सामान्य गुणाची सिद्धी परमात्म्याच्या संदर्भाने होतीये असं जर ठरतं तर कर्माचा संबंधच परमात्म्याशी नाही असं म्हणता येणार नाही. आणि क्रिया ही फलाने युक्त असते वा कर्म हे फलवान निश्चित असतं असंही प्रतिपादन शास्त्राने केलेलं आहे. म्हणजे कर्म केलं आणि फलाची प्राप्ती झाली नाही असा विचार आम्हाला करता येणार नाही. म्हणून कर्माचा संदर्भ आत्म्याशी, परमात्म्याशी, ब्रह्मचैतन्याशी निश्चित लावता येतो. म्हणजे काय झालं? कर्माने मोक्ष सिद्धी आहे असा विचार आम्हाला निश्चित करता येतो. कर्म आहे आणि कर्माने मोक्ष सिद्धीचा जर विचार केला असता पहिल्यांदा ठरवावं काय लागेल? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जगताचा आणि ब्रह्मचैतन्याचा गुणगुणी भाव संबंध सांगावा लागेल. खरंच ब्रह्मगुणी आहे का? गुणी आहे म्हटल्यावर सामान्य गुण येतील. त्या आत्म्याचं ज्ञान झालं की सगळ्याचा ध्वंस तो विभाग माना सामान्य गुण, म्हणजे तो चिंतनाचा राहिला म्हणून. संयोग आहे आणि संयोग नाशिको गुणहा भावा विभागा, म्हणजे तो ध्वंस होईल. एकविध दुःखांचा किंवा त्रिविध दुःखांचा किंवा अजून कशाचा आहे तो ध्वंस निश्चित सिद्ध होईल. ही गोष्ट मानता येईल. पण याच्यासाठी मानव पहिल्यांदा काय लागेल? गुणगुणी भावरूप संबंधाची प्रतिष्ठा करावी लागेल. गुणगुणी का? वेदाने आत्म्याच्या संबंधाने चिंतन करीत असताना निर्गुणतेचं चिंतन केलं आणि निर्गुणतेचं चिंतन केलं असल्या कारणानं श्रुती काय सांगते? एकम अद्वितीयम. एक म्हटल्यानंतर संख्या नावाचा जर गुण तिकडे लावत असताल अद्वितीय या शब्दाने आम्ही निषेध करतो. संख्या वगैरे नाही, अद्वितीयता, दुसरं कोणीच नाही. म्हणजे एक दुसरं कोणी राहील का? नाही. अद्वितीयतेने जो एक हा शिल्लक राहतोय त्याची महत्ता फक्त प्रकट करतोय. तो एक आहे आणि दुसरा कोणीतरी असेल या पद्धतीने संख्येचा विचार आम्हाला अपेक्षित नाही. सामान्य गुणाचं खंडन त्या श्रुतीमध्ये होतं. दुसऱ्या दृष्टीने विचार करावा लागतो. म्हणजे संख्या नावाच्या सामान्य गुणाचं पहिल्यांदी खंडन झालं असता पुढच्या गुणांचा विचारच संपला सगळा. कारण का जो सामान्य गुणातला एक अंश, एक भाग, महत्तम, जे प्रथम स्थान, त्याचंच खंडन झालं म्हटल्यानंतर पुढचे गुण येऊन राहू शकत नाहीत. पृथकत्व संख्येवर अवलंबून आहे, संयोग संख्येवर अवलंबून आहे, विभाग संख्येवर अवलंबून आहे, परिमाण संख्येवर अवलंबून आहे. संख्याचं अद्वितीयत्वाने जर खंडित होत असेल तर पुढच्या असलेल्या सामान्य गुणाचा विचार खंडित होतो. आणि असा हा विचार खंडित झाला असता गुणी त्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे गुणी भाव त्याच्या ठिकाणी आहे असं म्हणायची सोय येईल का? गुणच संपले, विशेष गुण तर काही नाही, सामान्य गुण खंडित होतात. त्यामुळे गुणच नसल्यामुळे त्याला गुणी म्हणता येईल का? गुणी म्हणता येत नाही. मग त्याला काय म्हणावं लागेल? तो निर्गुणी आहे. निर्गुणता त्याची प्रतिपादित झाली असता क्रियेचा संबंध तिथे लागेल का? क्रियेचा संबंध लागणार नाही. क्रिया ही गुणात आहे आणि जर गुणात क्रिया आहे असं म्हटलं असता त्या क्रियेचा संबंध तिकडे लागणार नाही. म्हणून क्रियाभाव म्हणजे क्रियाभाव, क्रियेचा अभाव, त्याचा भाव हा नैष्कर्म्य भाव आहे असं मुळीच म्हणत नाही. म्हणजे निष्क्रियतेचा भाव म्हणजे नैष्कर्म्य भाव आहे असं म्हणायचंय का? नाही म्हणायचं. भावरूपता त्याची फक्त सांगायची, एवढाच काय तो अर्थ. म्हणजे सापेक्ष बोलता का? निरपेक्षाच्या संबंधाने सापेक्ष बोलणे खोट आहे. मग तो निरपेक्षिक सत्तावान, निरपेक्षिक असा असलेला जो सन्मात्र चिन्मात्र त्याचं काय भाव आहे? मग तो भाव कोणता आहे? आता व्यवहार करताना एवढ्या समजुतीने शब्दात बांधायचं म्हणून बोला निष्क्रियतेचा भाव आहे. आता बोला. म्हणजे बोलताना पुन्हा व्यवहार काय केला? अभावाचा व्यवहार केला का भावाचा व्यवहार केला? भावाचाच व्यवहार केला, कारण का तो भावरूप आहे. त्या ब्रह्मप्राप्ती हा जो मोक्षाचा अंश सांगितला त्या मोक्षाच्या अंशाला भावरूपता प्रदान केली.
सकल दुःखाची निवृत्ती किंवा कारणसह वर्तमान जगन निवृत्ती, निवृत्ती या शब्दाने नाशाची कल्पना केली आणि नाशाची कल्पना करून अभावाचं चिंतन करताय का काय असं शंका उपस्थापित केली. आणि ब्रह्मप्राप्ती, प्राप्तीवरून भावरूपतेची कल्पना केली. हा विचार सरळ सरळ चुकीचा आहे. प्राप्ती आणि नाशावरनं भाव आणि अभावरूपतेचं चिंतन होतं काय? नाही. ब्रह्म भावरूप आहे, मग प्राप्ती काय भावरूप. आणि ह्या जगताच्या संबंधाने असलेली निवृत्ती अध्यस्थ अधिष्ठान भावाच्या योगाने, अधिष्ठान रूपतेने अध्यस्थाची होणारी निवृत्ती, की जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या असलेल्या भावरूपतेने निवृत्ती भावरूप आहे असं मी सांगतो. म्हणजे भावरूपता जी सांगितली गेली ती भावरूपता प्राप्ती आणि निवृत्तीवरून सांगितली गेली का ब्रह्माच्या भावरूपतेवरून सांगितली गेली? प्राप्ती निवृत्तीवरून भावरूपता नाही, ब्रह्माच्या भावरूपतेवरून ती भावरूपता असल्यामुळे भावरूपतेने कथन करणं संयुक्तिक. का भावरूपतेने कथन करणं संयुक्तिक? भावरूपतेने कथन करणं संयुक्तिक होतं. असा हा जो काही नैष्कर्म्य भाव की जो ब्रह्मसिद्धीच्या संदर्भाने आहे, सन्मात्रतेच्या संदर्भाने आहे, त्या ब्रह्मभावाच्या संदर्भाने चिंतन करीत असताना याच्याहून दुसरी कोणती स्थिती पद परमार्थ मार्गामध्ये अपेक्षित आहे काय? असू तरी शकेल काय? असू शकणार नाही. परमाम नैष्कर्म्य सिद्धीम, परमाम ही परम असलेली सिद्धी आहे. आणि त्या परम असलेल्या सिद्धीसाठी म्हणून दोन पद्धतीमध्ये विचार करीत असताना सुरेश्वराचार्यांनी पहिल्यांदी पक्ष उपस्थापित केला. तो पक्ष आहे उत्तर मीमांसेचा, तो पक्ष आहे सिद्धांत्याचा, वा तो पक्ष आहे ज्ञानाने मोक्षमार्ग. अध्यस्थ अधिष्ठान भावाचा विचार करा. एकम अद्वितीयम असं असलेलं ब्रह्म, सत्यम अनंतम असं असलेलं ते ब्रह्म असल्यामुळे तद व्यतिरिक्त सर्व जड असत दुःखरूप असं असल्या कारणानं, प्रतीती मात्र असं असल्या कारणानं त्या प्रतीती मात्रतेची जी निवृत्ती आहे ती निवृत्ती होईलच कशी? ज्याच्यावर प्रतीती येते त्याच्या ज्ञानाने त्याची अप्रतीती होते. म्हणजे काय होतं? ब्रह्माच्या ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होईल असा विचार आम्हाला करता येतो. म्हणजेच ज्ञानानेच मोक्ष आहे हा विचार आम्हाला करता येतो. कर्माने मोक्ष कसं काय सांगता येईल? कर्माने मोक्ष सांगता येणार नाही. जर कर्माने मोक्ष आहे असा हट्ट जर मांडला तर जे पूर्व पक्षाची उपस्थिती कशासाठी आहे? कर्माने मोक्ष होतो का या पद्धतीचा विचार करण्यासाठी. आणि शिवाय कर्माने मोक्ष होतो हा विचार प्राथमिक सहजी सर्वांना कर्तृत्व भोक्तृत्व भाव प्राप्त आहे म्हणून विचार. स्वपक्ष संशुद्धी तर ही प्रतिज्ञा निराळी, पण नैष्कर्म्य सिद्धीसाठीच कर्माचा विचार, नैष्कर्म्य सिद्धीसाठीच ज्ञानाचा विचार, याच्यासाठी हा आपण विचार करतोय. त्या विचारामध्ये कर्माने जो मोक्ष प्राप्त होतो असा विचार केला असता कर्माची असलेली भूमिका रागद्वेषास्पदता ही असल्या कारणानं रागद्वेषामध्ये अनुकूल आणि प्रतिकूलता जर प्रतिपादित होत असेल तर त्या अनुकूल प्रतिपादनतेचं जे कारण की जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या हानामध्ये म्हणजे नाशामध्ये, कर्मामध्ये नाही. म्हणजे अज्ञानजन्यता ही कर्मामध्ये राहत असल्या कारणानं त्या असलेल्या कर्मे करून म्हणजे त्या व्याप्याकडून व्यापकाचा अभाव होणं ही गोष्ट योग्य नाही किंवा होऊच शकत नाही. व्यापकाचा अभाव जिथे जिथे होतो तिथे तिथे व्याप्याचा अभाव होतोच. व्यापका भावात व्याप्या भावा. मोक्ष कर्मनिष्ठ साध्यत्वाने युक्त आहे असं जर म्हटलं तर कर्माने मोक्ष होतो असं म्हणता येत नाही, होऊ शकत नाही. त्यामुळे मोक्षाच्या ठिकाणी असलेला जो कर्म साध्यत्व नावाचा व्याप्य धर्म, तो धर्म मोक्ष कर्मनिष्ठ साध्यत्वाच्या अभावे करून नियमेन अभावात जातो. म्हणजे कर्म शिल्लक राहील का?
कर्माच्या संदर्भाने असलेलं जे काही असेल त्याचाच अभाव होत असल्या कारणानं इकडे त्याचा अभाव होतो. दुसऱ्या पद्धतीत विचार करीत असताना आपण मागच्या काही पाठात विचार केला की अपूर्वाच्या संबंधाने फलाची क्रिया आहे. फलाची जी प्राप्ती आहे ती अपूर्वाच्या संबंधाने, आणि अपूर्वाच्या संबंधाने कर्माचा विचार आहे. कर्म जर पुण्य पापात्मक आहे तर अपूर्व पुण्य पापात्मक, आणि अपूर्व पुण्य पापात्मक आहे म्हटल्यानंतर अपूर्व स्वतंत्र सत्तावान जरी असलं तरी स्वतः काही विकृती करेल असं होत नाही. अपूर्वाचा उत्पत्ती, नाश, विकृती, संस्कार, प्राप्ती हा प्रकार नाही, तो कर्माचा आहे. सुरेश्वराचार्यांनी कर्माचा प्रकार सांगत असताना वा कर्माचा भोग सांगत असताना 4 प्रकार सांगितले. पहिला सांगितला उत्पत्ती, नंतर सांगितला प्राप्ती, मग सांगितला विकृती, आणि नंतर सांगितला संस्कृत रूप म्हणजे संस्कार. काही लोकांनी 5 सांगितलं. जिथे जिथे उत्पत्ती तिथे तिथे नाश अपेक्षित आहे, म्हणजे त्याचा संग्रह आम्ही त्याच्यात केला. येऊन जाऊन 5वा प्रकार नाशाचा सांगितला. हा कर्माचा प्रकार आहे. उत्पत्ती करणं, विकृत करणं, संस्कृत करणं, प्राप्ती घडवून देणं कर्माचं आहे का अपूर्वाचं आहे? स्वतंत्र अस्तित्व त्या अपूर्वाचं असून सुद्धा कर्मजन्यतेमुळे कर्माधीनता अपूर्वाची खंडित करता येत नाही. म्हणजे अपूर्वात पुण्य पापात्मकता आली कुठून? जशी कर्मात तशी अपूर्वात, आणि जशी अपूर्वात तशी कुठे? फलात. आणि महत्फल जर मोक्ष सांगता तर महत्फल मोक्ष त्याच्यासाठी असलेलं अपूर्व कसलं? पुण्य पापात्मक झालं. मग पुण्य पापात्मकम कर्मजन्यम अदृष्टम तत् अपूर्वम. मी हे अपूर्व असं जर असेल तर तज्जन्य जे फल ते फल कसलं असलं पाहिजे? पुण्य पापात्मक असलं पाहिजे. मोक्ष पुण्य पापात्मक आहे काय? म्हणजे मोक्ष प्राप्त झाला, सकाळी सुख आहे रात्री दुःख आहे असं होतं काय? असं कधी होत नाही. मोक्षाचं स्वरूपच सांगतात काय? नित्य निरतिशय दुःख संबंध रहित आनंदाची प्राप्ती. आनंद स्वस्वरूपावस्थान लक्षण मुक्ती. मग ती पुण्य पापात्मक असते काय? ती पुण्य पापात्मक नाही. त्यामुळे कर्माने मोक्ष होतो या गोष्टीची पुन्हा खंडन होते. कारण का कर्मामध्ये हे गोष्टी आहेत, अपूर्वात येऊ शकत नाही. त्यामुळे कर्मजन्यतेच्या संदर्भाने असलेलं जे फल आहे किंवा जी फलाकांक्षा आहे वा फलाकांक्षित असं जे काही आम्हाला प्राप्त होतंय हे सगळं काय आहे? पुण्य पापात्मक ठरेल. आणि पुण्य पापात्मक ते ठरत असल्यामुळे मोक्षामध्ये पुण्य पापात्मकता राहील, आणि मोक्षामध्ये राहिलेली पुण्य पापात्मकता इष्ट नाही, दोष आहे. म्हणजे ज्याच्यासाठी म्हणून प्रयत्न केला शेवटी हातात काही पडलं नाही असं म्हणावं लागतं. ते व्यर्थ कष्ट, व्यर्थ शिणणे भागणे असा तो प्रकार होतो. म्हणजे लोणी काढण्यासाठी म्हणून दह्याला घुसळत 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 बसावं आणि शेवटी लक्षात यावं हे सईचं दही नव्हतं म्हणून. आता लोणी हातात येतं का ताक हातात येतं पहा. काढायचं होतं लोणी आणि हातात घेऊन बसला ताक. जे करायची होती ब्रह्मसिद्धी आणि कर्म 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 म्हणून करून बसला जगतसिद्धी. म्हणजे विशेषता प्रतिपादन ब्रह्माच्या संदर्भाने करून घ्यायची होती, पण विशेषता दुःखाच्या संदर्भाने प्रतिपादित झाली. म्हणजे होतं ते काय कमी काय दुष्काळात 13वा झाला. ही गोष्ट अवघड झाली ना, मोठी झाली ना. की त्या दृष्टीने विचार केला असता कर्माने मोक्ष होणार नाही. म्हणजे कर्म अज्ञानजन्य म्हणून होणार नाही. रज्जू आहे, सर्पाची प्रतीती आली, सर्पाची अप्रतीती करायची, काय करावं लागेल? प्रकाश टाकावं लागेल, म्हणजे रज्जूचं ज्ञान होईल. का असं कुठे आहे अंधकारानेच दाखवून दिलं नाही नाही सर्प नाही दोरी आहे म्हणून? अज्ञान आहे ना ते. मग ते अज्ञान दाखवून देईल का?
अंधकार निवारण करेल काय सर्पज्ञानाचं? नाही, उलट अंधकारामुळे सर्पज्ञानाची स्थिती जास्ती आहे. अंधकार आहे, अज्ञान आहे म्हणून आहे ना तेच निवृत्त करेल काय? ते कधी निवृत्त करणार नाही. लागेल काय? तद्विरोधी प्रकाश लागेल, स्वतंत्र रूपेण अस्तित्ववान प्रकाश लागेल, अन्योन्याभाव रूपेण वा भेदाने प्रतिपादित असा प्रकाश लागेल. अत्यंताभाव रूपेने नको. जे प्रकाशाचा अत्यंताभाव अंधकार असं नाही, प्रकाशान्योन्याभाव म्हणून अंधकार सांगा. त्या अभावात बोलता मग ठीक आहे, भेदात बोलतो. उद्देश विधेय भाव बदलून बोला. अस्तित्व सांगा उद्देशाने, मग भेद आहे म्हणजे अस्तित्वाला उद्देशात आली आणि अभावाला विधेयत आली. सोडता कोणालाच येत नाही. पण उद्देश विधेय भाव बदलला म्हणजे थोडं बरं वाटायला हरकत नाही. मुख्य प्रतिष्ठा कोणाला देईल याच्यावरून तो विचार. मुख्य धर्म आणि गौण धर्म जसा विचार करावा त्या पद्धतीत हा विचार आहे. उद्देश विधेय भावाचा अभाव आहे, पण तो अन्योन्याभावाच्या रूपाने प्रतिपादन केला असता उद्देश्यता अभावात आहे आणि विधेयता भावात आहे, आणि भेद प्रतिपादनता केली असता उद्देश्यता भावात आहे, विधेयता अभावात आहे. भाव सांगणं महत्वाचं. स्वतंत्र अस्तित्व आहे. घट म्हणजे पट नाही, हे म्हणताना घटाभाव म्हणजे पट आहे असं नाही. पट स्वतंत्र रूपेने अस्तित्ववान असून घटाभाव निश्चित राहतो. म्हणजे अस्तित्व स्वतंत्र सांगायचं असेल तर भेद प्रतिपादन करा. म्हणून अन्योन्याभाव म्हणजे भेद असं स्थूल दृष्टीने बोलता येतं. सूक्ष्म दृष्टीने विचार केला असता अर्थ जरी तो प्रतीतीला येत असला तरी उद्देश विधेय भावाच्या असलेल्या भेदे करून अन्योन्याभाव आणि भेद स्वतंत्र आहे असं म्हणावं लागतं. जसं की इथे उद्देश विधेय भावामध्ये विरुद्धता आहे ना. परत्वाची असलेली विरुद्धता काल आणि दिशेला स्वतंत्र करते का? करत नाही. नाहीतर दोघांचे गुण सारखेच, त्याच्यामध्ये काही भेद नाही. पण परत्वाची विरुद्धता मानली जी सिद्ध होते आणि त्याच्याने प्रतिपादन काय होतं? काल वेगळा आणि दिशा वेगळी. त्याच पद्धतीमध्ये विचार केला असता अन्योन्य भाव आणि भेद उद्देश विधेय भावातली असलेली जी विरुद्धता आहे ती विरुद्धता अन्योन्य भावाला भेद म्हणावं असं म्हणू देत नाही. ती म्हणते ही वेगवेगळं स्थूल दृष्टीने म्हणू शकतात. या अशा असलेल्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी आम्हाला म्हणावं लागतं अंधकाराच्या विरुद्ध असलेला स्वतंत्र रूपेण जो प्रकाश तो अस्तित्वाला आला तर सर्प प्रतीतीची अप्रतीती होते, म्हणजे सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास निवृत्त होऊन अधिष्ठानाचं स्वतंत्र ज्ञान होतं. म्हणजे काय होतं? दुःख संपून जातं, सुखाची प्राप्ती होते. म्हणजे अंधकाराने का केलं नाही? तसं काम नाही. ते सर्पाने करावं, मी खरा नाही खोटा आहे, ते कसं? ते त्या अंधकारापासून उत्पन्न झालेलं आहे. बापच करत नाही म्हटल्यावर पोरगा काय करेल? हा काय म्हणा, हा मध्यात असलेला शॉर्टकट एक आहे ना. सामान्य ज्ञान जे आहे नुसतं काय अंधकारामुळे होत नाही. सामान्य रूपेच निश्चयात्मिक असलेलं प्रमारूप असलेलं ज्ञान आहे ना, मग तो शॉर्टकट आहे. त्याला वाढवा. स्वतंत्र आणता कुठून? आणायचं नाही ह्याच्यात घालायचं. हा शॉर्टकट आहे त्याच्यातला. जगताच्या संदर्भाने असलेलं अस्तित्वाचं ज्ञान हे जगताच्या अस्तित्वाचं ज्ञान नाही तर ब्रह्माच्या अस्तित्वाचं ज्ञान आहे. हा शॉर्टकट आहे. म्हणजे जगत नाही हे सिद्ध करायला एवढीच गोष्ट अपेक्षित आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. पण ते धाडस तेवढं पाहिजे, अधिकार तेवढा पाहिजे, नाहीतर मग होत नाही. हा थोडा अधिकार पाहिजे.
शॉर्टकट एवढा, हातात दोरी दिली, दोरी आहे बघ, मग स्पर्शाने ज्ञान होतच. म्हणजे प्रमारूप, निश्चयात्मिक आणि विशेष असं ज्ञान अपेक्षित आहे, त्याच्याशिवाय होत नाही. या अशा असलेल्या गोष्टीने कर्माच्या संदर्भाने विचार केला असता अज्ञानजन्यता कर्मात राहत असल्या कारणानं कर्माने मोक्ष होईल ही गोष्ट कशी मानता? ती मानता येणार नाही. म्हणजे कर्माच्या असलेल्या सगळ्या प्रक्रियेचा विचार केला तर ही होत नाही. दुसरा विचार मांडत असताना सुरेश्वराचार्यांनी असा आक्षेप दिला, कोणत्या कर्माने मुक्त होते सांगा? मोक्ष होतोय कोणत्या कर्माने? एकेन वा सर्व कर्मभी. एका कर्माने मुक्त होतं का? नाही म्हणे पहिल्यांदी कर्म केले की मुक्त होतो. नाही नाही, शेवटी एकदा राम म्हणले की मुक्त होतो. तर शेवटच्या कर्माने मुक्त होतो का मधल्या थोड्याशा काही केलेल्या कर्माने मुक्त होतो का सगळ्या आयुष्यभराच्या कर्माचा एक परिणाम म्हणून मुक्ती होते असं मानता का? एकाने मुक्ती होते असं म्हटलं बाकीच्यावर व्यर्थत्व. सर्व कर्माने मुक्त येते म्हटलं तर सर्व कर्माचं भिन्न भिन्न फल सांगितले याच्यावर अर्थत्व येतं. म्हणजे शेण खाल्लं तरी पोट भरलं, जेवण केलं तरी पोट भरलं, मार खाल्ला तरी पोट भरलं. असं फल कसं असू शकेल? सगळ्याचं क्रिया वेगळी, फल वेगळं, कर्म वेगळं, कर्मफल वेगळं, अपूर्व निराळं. हे काय अंगापूर्व आणि प्रधानपूर्व नाहीत एकमेकाला जोडून एक फल द्यावं म्हणून. एकाच असलेल्या कर्मासाठी म्हणून जे जे म्हणून लागतं आणि ते तुकड्या तुकड्यात आहे म्हणून आणि त्याच्यात एक प्रधान अंग आहे म्हणून, दुसरे हे सगळे अंग आहेत आणि तो अंगी असा आम्ही भाव सांगतोय. सगळ्याच्या दृष्टीने हे चिंतन नाही, नाहीतर मग सगळ्याला जोडा आणि काहीतरी तसं वेगळंच काहीतरी मिळेल, तसं होऊ शकत नाही. त्यामुळे कर्माने मोक्ष होतो हा सिद्धांत मानता येत नाही. आता असं आहे की कर्माने मोक्ष होतो न होतो हा भाग निराळा, ज्ञानाने मोक्ष होतो न होतो हा भाग निराळा. आता मुद्दा असा इथे उपस्थापित होतो, तो मुद्दा म्हणजे असा आहे, कर्म प्रवृत्तीच होते कशाने हे पहिल्यांदा सांगा. कर्माने मोक्ष होईल न होईल बघू ना नंतर. प्रवृत्ती होते का होत नाही? प्रवृत्ती होते. मग कर्माची असलेली प्रवृत्ती कशात आहे? काम करायचंय, प्रवृत्ती कशात आहे? व्यवसाय करायचा आहे, प्रवृत्ती कशात आहे? काहीच माहित नाही आणि निघाला व्यवसाय करायला. असं होतं काय? मॅनेजमेंट माहित काहीच नाही आणि व्यवसाय करायला निघाला, असं आहे? नाही. म्हणजे पहिल्यांदा लागतं काय? ज्ञान पहिल्यांदा लागतं. ज्ञान झाल्यावर निर्माण काय होतं? इच्छा. आणि नंतर काय होतं? प्रेरणा. आणि नंतर काय होतं? कर्म. म्हणजे कर्माच्या प्रवृत्तीचा उद्गम कुठे? ज्ञानात. आणि तुम्ही तर म्हणताय आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळे म्हणजे अज्ञान असल्यामुळे रागद्वेषास्पद कर्म उत्पन्न होत आहे. हे सर्व जगताची कर्म प्रवृत्ती अज्ञानात, जी अविद्या, इच्छा म्हणजे काम आणि मग कर्म, हा तुमचा सिद्धांत. आणि वास्तविकतेने अनुभवाच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञान, इच्छा आणि मग कर्म ही जोडणी बसायची कशी? एका ठिकाणी अज्ञान आहे आणि कर्म प्रवृत्ती जी होऊ नाही शकत. जी व्यावहारिक धरातलावर जर याचा विचार केला, अज्ञानाने काम होत नाही, ज्ञानानेच काम होत. मग हा ज्ञानाने काम होण्याचा जो प्रकार, हा प्रकार काय? ज्ञानाने काम होतं म्हणजे क्रिया संपादित जी होते ती ज्ञानाने होते. म्हणजे कोणत्या ज्ञानाने होईल, कुठल्या का ज्ञानाने होईना, पण ती क्रिया संपादनतेला म्हणून निश्चित कारण काय होईल? ज्ञान होईल. आणि तुम्ही म्हणताय अज्ञान आहे, अज्ञानाने कोणतीही क्रिया संपादित कदापि होत नाही. या गोष्टीचा निर्णय करावा लागेल का करावा लागणार नाही? कर्माची प्राप्ती झालीच कशी? मग ती मोक्ष नंतर बघू.
आत्ता तुम्ही कर्म करता आणि आम्ही कर्म करतो. तुम्ही मानता निषिद्ध कर्म सोडलं पाहिजे, काम्य कर्म करू नये, नित्यनैमित्तिक कर्म करत राहिलं पाहिजे, हे तुम्ही मानता, आम्ही मानतो. आत्मस्वरूपाच्या संदर्भाने असलेली प्राप्ती ही कल्पना एकदेशी असलेली पूर्वमीमांसकही मानतात, आम्ही मानतो. भोगादेव ततो क्षय, भोगूनच प्रारब्ध संपेल, हा सिद्धांत तुम्ही मानता, आम्ही मानतो. म्हणजे मानता काय तुम्ही? सगळ्या अशा गोष्टी मानत असताना दोघांचं असलेलं ऐक्यमत्य वा आत्ता असलेली एक क्रिया कशात आहे? कर्मात आहे. मग आता ते कर्माने मोक्ष होतो का नाही हा भाग थोडा बाजूला सोडा. आक्षेप यायला लागलेत ना फार मोठे. आक्षेप यायला लागले की ते सोडायचं असतं आणि दुसरीकडे जायचं असतं. आपला मुद्दा खंडित व्हायला लागला की तो मुद्दा सोडून हे सोड, हे सांग. मग ते तसं झालंय. ते म्हणते ठीक आहे हे राहू द्या, कर्मप्रवृत्ती कशी झाली हे सांगा. मग कर्मप्रवृत्तीचा विचार ज्ञानाने कर्मप्रवृत्तीचा आहे का अज्ञानाने कर्मप्रवृत्तीचा आहे? विहित निषिद्ध ज्ञान ठेवून कर्मप्रवृत्ती होते का? सिद्धांती बोलतात एखाद्याला मांस भक्षण करायचंय तर काय शास्त्र बघत बसतो काय? वेदाने सांगितलं का नाही म्हणून? लौकिक प्रमाण आणि अलौकिक प्रमाण म्हणजे शास्त्रीय प्रमाण यांचा विचार करतो का तो? कशाचा विचार करत नाही. खायचे ना, हा चांगलं वाटते चला खायला. दारुडे लोक असतात, बसलेले असतात, एखाद्याला काही नसतं. सगळ्याकडेच पैसे असतात असं नाही ना. चांगल्याच लोकांकडे पैसे नसतात असा भाग नाही. नाही, गरीब ब्राह्मण होता पुराणात. वास्तविक तेच. आणि आता अशी जर कथा लिहायची म्हणली सद्यस्थितीला प्राकृत कालात म्हणावं लागतं, एक दारुडा दरिद्री होता, खराच असतो. एकापाशी नसतात, मग 4 जण येतात आणि काय करतात? जातात ना घेऊन, चल चल चल. मग तो काय बघत बसतो काय पैसे आहेत का नाही, बायको काय म्हणेल, पोरं काय म्हणतील, सरकार काय म्हणेल? सरकारचा विषय नाही हा, कारण का लॉकडाऊन मध्ये दाखवून दिलं. सरकार अन्नदान परायण आहे हे न दाखवून देता दारूदान परायण हे दाखवून दिलं. मद्यदानात किती पुण्य आहे हे सरकारने दाखवून दिलं. 12,000 कोटीचं निघालं ना त्यांना एका दिवसात. केवढं फल. मला वाटतंय व्यास विसरून गेले हे दान लिहायचं. ते सरकारने काढलं दान. मद्य दान करा आणि पैसे मिळवा. मंदिर काय करायची मंदिर? कोणत्याही कर्माची प्रमाणाची अपेक्षा नाही. जातो का जात नाही? ज्ञान आहे का अज्ञान आहे? निघाला ना. ज्ञानावरून ही गोष्ट कर्मप्रवृत्तीची असेल असं काही नाही. चला, अनुकूलतेवरून कर्मप्रवृत्ती निश्चित होते हा विचार करावा लागतो. प्रतिकूलतेवरून कर्मप्रवृत्तीची निश्चिती होते हा विचार करावा लागतो. एखादी गोष्ट प्रतिकूल आहे म्हटल्यानंतर तो कर्म करायला जात नाही, आणि अनुकूल आहे म्हटल्यानंतर लौकिक प्रमाणाने अनुकूलता आणि प्रतिकूलता जिथे प्रतिपादित होते तिथे तो त्या प्रमाणाचा आश्रय घेऊन तसल्या ज्ञानाचा उपयोग करून कर्मप्रवृत्त होतो. ही गोष्ट खरी. हे असं असलेलं ज्ञान खरंच ज्ञान आहे का? वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे शहाणी असते का? असं नाही. 3 फूट उंचीच्या माणसात 4 फुटाचा माणूस उंच म्हणजे जगात हाच उंच असं होतं का? असं होत नाही. वेड्याच्या इस्पितळामध्ये डॉक्टरांना प्रतिसाद चांगला देणारा, हो डॉक्टर करतो डॉक्टर असा म्हणणारा शहाणा डॉक्टर म्हणतात. खरंच शहाणा असतो काय? थोडं बाहेर सोडा ना. तो एकदा जेवढी पळायला चालू करेल तेवढे डॉक्टरला सुद्धा सापडणार नाही. हे ज्ञान आहे. कर्मप्रवृत्तीसाठी ज्ञान, इच्छा, कर्म बरोबर. पण ज्ञान कसलं मानता? मांस भक्षणाधिकासाठी ज्ञान अपेक्षित आहे, शास्त्रीय लौकिक प्रमाणांची अपेक्षा नाही. लौकिक प्रमाणांच्या आधारे
असा विचार केला जातो आणि त्या विचारातून अनुकूलता प्रतिकूलतेचं चिंतन करून कर्म प्रवृत्ती निश्चित होते. मग ही अशी असलेली कर्म प्रवृत्ती लौकिक प्रमाणाने आहे. नाही म्हणे हे उदाहरण जघन्य, असली उदाहरण नको. शास्त्रीय प्रमाणांनी कर्म प्रवृत्ती होते का ते सांगा. लौकिकतेचा तुम्ही तर कुठं मानता. सकामतेचा त्याग करणारे, निषिद्धतेचा त्याग करणारे तुम्ही आम्ही लौकिक प्रमाणांना महत्व कधीपासून देऊ लागलो? नाही, महत्व नाही. मग कशाचा विचार करा? शास्त्रीय प्रमाणांचा विचार करा. शास्त्र कर्म प्रवृत्ती कशी सांगतं? शास्त्रीय कर्म प्रवृत्तीचा विचार प्रमाणाच्या दृष्टीने करायचं म्हटलं, आता गंमत चालू होते. लौकिकता ते काय? भ्रमसिद्ध जल, मृगमरीचिका म्हणजे मृगजल. ते बघितलं असताना मनुष्यही पाणी आहे पाणी आहे पाणी आहे म्हणून पळायला लागतो. ते तसलं काही नको. ते लौकिक प्रमाण. शास्त्रीय प्रमाण आहे का कर्म प्रवृत्तीला? शास्त्रीय प्रमाणाचा विचार केला तर अकर्ता अभोक्ता आत्मा मानणारे शास्त्रीय दृष्टीने कर्म प्रवृत्तीसाठी जर अज्ञान मानू लागले तर ज्ञानाने कर्मप्राप्ती होते वा कर्म प्रवृत्ती होते असं म्हणत असताना आत्म्याच्या संदर्भाने असलेला अकर्तेपणा आणि अभोक्तेपणा खंडित होतो आणि सगळ्या असलेल्या ज्ञानाने मोक्ष या प्रकरणाचाच उच्छेद होतो. ज्ञान कोणतं? शास्त्रज्ञान कोणाचं सांगतं? जगताचं की ब्रह्माचं? शास्त्रीय प्रमाण ज्ञान कोणाचं सांगतं? सुखरूप असलेल्या त्या ब्रह्माचं वा त्या आत्म्याचं ज्ञान सांगतं. मग ज्ञानाने कर्म प्रवृत्ती मानली, कर्म प्रवृत्ती प्राप्त कुठून होईल? जे शास्त्राने प्रतिपादन केलं तो आत्मा, म्हणजे आत्म्याचं ज्ञान झाली की कर्म प्रवृत्ती आली. कुठनं कर्म प्रवृत्ती? आत्म्यात असल्याशिवाय येईल का? सांगण्याचा हेतू असा आहे. असल्यावी नाही येईल का? बीतच काही नसेल वर येईल का काही? आत्म्यात कर्तेपणा भोगतेपणा येतो का? येतो. जसा नैयायिकांनी मानला तो कर्तेपणा भोगतेपणा येईल का? येणार. सांख्यांनी मानला नाही. विशेषता आहे त्यांच्यातल्या त्यांच्यात. व्यापकता मानून नानात्व मानणं सांख्य आणि नैयायिकात समान आहे. पण एक भाग मात्र असा विरुद्ध आहे की ज्या भागाशी समसमानता सांख्यांशी सिद्धांत्यासोबत आहे, आणि ते म्हणजे आत्म्याच्या संदर्भाने असलेला अकर्तेपणा अभोक्तेपणा. नैयायिक तसं मानत नाही. असंगो ही अयम पुरुषः सांख्य मत आहे. ते सिद्धांती मत आहे. त्याच्याहून दुसरं काही मत नसतं. पण नानात्व मानतात. इथे मात्र गडबड झाली. कारण का संख्येच्या नादामध्ये संख्या आणून ठेवली आत्म्यावर. कशाला आणली कोण असतो, पण आणली आत्म्यावर. नाही म्हणे एवढाच त्यांचा विरुद्ध भाग आहे का? नाही, दुसराही विरुद्ध भाग आहे. स्वतंत्र अविवेकी जड अचेतन अशी प्रकृती मानली. आणि इकडे आम्ही मानत नाही. स्वतंत्र आहे. अविवेकी मानतो का? अविवेकी मानतो. जड मानतो का? जड मानतो. सगळंच मानतो. स्वतंत्र मानतो का? नाही. तिथे मानत असताना मात्र आम्ही म्हणतो अज्ञान अधिष्ठानावर आध्यस्थच आहे. स्वतंत्र आहे का? अधिष्ठानाच्या सत्तेवर याची सत्ता अवलंबून स्वतंत्र सत्ता त्याची आम्ही मानित नाही. अधिष्ठानात असतो होणारा तो अधिष्ठानाहून स्वतंत्र सत्तावान, जे अधिष्ठानाची जशी सत्ता त्या तशी सत्ता दुसरी घेऊन उपस्थित आहे असं होत नाही. प्रातिभाषिक सत्तावान तर तो आहेच आहे, पण प्रातिभाषिक सत्ता ही अस्तित्वाला असते. ही प्रतिती मात्र सत्ता प्रातिभाषिक सत्ता, आणि खरीच असलेली सत्य सत्ता पारमार्थिक. त्यामुळे त्याला सोडून हा वेगळा असेल असं होत नाही. हे त्याच्यावर अवलंबून आहे. असंच काही ते सिद्ध होतं. सांख्य आणि नैयायिक आणि वेदांती किंवा सिद्धांती म्हणजे केवलाद्वैतवादी हे शंकर मताचा विचार करतात. मध्व निंबार्क रामानुज यांच्या हे वेदांतीच आहे. यांचा विचार द्वैताद्वैतवादी द्वैतवादी विचित्र
विशिष्टाद्वैतवादी यांचा विचार नाही आपल्याला इथे करायचा. त्यांनी काय मानले काय नाही मानले हा भाग निराळा. जसा आंधळा पांगळा असावा, आंधळ्याच्या उरावर पांगळा बसून जसा व्यवहार करावा, असं सांख्यांनी दिलेलं उदाहरण, हे सांख्यांनी दिलेलं उदाहरण विशिष्टाद्वैतामध्ये जाऊन खरं काम करेल. पण पुन्हा आंधळा पांगळा हा भेद शिल्लक राहतोच. एकत्वाने होणारा जरी व्यवहार असला तरी व्यवहार एकत्वाने दोघांचा होतोय असं मानणारे द्वैतीच म्हणावे लागते. नवरा बायको म्हणजे ते काय म्हणतात, मेहुण म्हणताना, मेहुण म्हणजे काही एक येतं का दोघे येतात? दोघंच येत असतात, फक्त शब्द लिहिताना एक. दो शरीर एक आत्मा हा वेदांताचा सिद्धांत आहे म्हणा. तुम्ही कुठनं काढला? आम्ही अनंत शरीर एक आत्मा मानतो. तुम्ही दो शरीर घेऊन काय बसला? असं असतंय का? असं होत नाही. या दृष्टीने चिंतन करीत असताना, यांच्यामध्ये असलेलं साम्य तपासत असताना, या नैयायिकांच्या संदर्भाने चिंतन करताना आम्हाला असं म्हणावं, हे असं होणार नाही, येऊ शकत नाही. मग हे ज्ञान आणि त्या अशा असलेल्या ज्ञानाने कर्मप्रवृत्ती शास्त्रीय प्रमाणे करून अशी सिद्ध होत असताना जर मानायची ठरली तर ती शास्त्रीय प्रमाणाने असलेल्या ज्ञानाने कर्मप्रवृत्तीमध्ये अकर्तेपणा आणि अभोक्तेपणा खंडित होऊन नैयायिकांप्रमाणे सिद्ध होईल. आत्म्यात असल्याशिवाय येते काय? म्हणजे ज्ञानाने मोक्षाचा जो विचार आहे असा मानणारे जे सिद्धांती, त्यांनाही कुठे ना कुठेतरी ज्ञान, इच्छा आणि कर्म शास्त्रीय प्रमाणे करून विचार केला की अडचण उत्पन्न होते. अज्ञान, मग इच्छा आणि मग कर्म असा क्रम जर मानला तर त्या क्रमाचा विचार करीत असताना कर्मवाद्यांचं खंडन होतं. कर्मवाद्यांचं कसं काय खंडन होतं? कर्मत्यागाच्या संदर्भाने जो काही विचार केला गेला, म्हणजे कर्माचा अधिकारच जिथे संभवत नाही अशाच्या दृष्टीने ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी अज्ञानाच्या दृष्टीने असलेली कर्मप्रवृत्ती, ही कर्मप्रवृत्ती जर भ्रमसिद्ध असलेल्या जलाच्या ठिकाणी उत्पन्न होते. मग तिकडे जाणारी अतिव्याप्ती कर्मवाद्याच्या संबंधाने सुद्धा घात करेल का करणार नाही? कर्मवाद्याच्या संदर्भाने सुद्धा घात करेल. किंवा दुसऱ्या दृष्टीने विचार केला असता, शास्त्रीय प्रमाणाचा जर विचार केला तर सगळं असलेलं शास्त्र उपदेश कशाचा करतं? कर्मत्यागाचं. तुम्हाला हवं काय? कर्ममार्गी कर्म हवं काय? नैष्कर्म्य म्हणजे काय? कर्म नको, कर्ममुक्ती हवी ना. ही कर्ममुक्ती जी सांगता, ही कर्ममुक्ती आली कुठनं? जे शास्त्र आहे, उपदेशक आहे. मग उपदेशक असलेलं शास्त्र सांगेल काय? कर्मत्याग, त्याचं ज्ञान, त्याचं प्रमाण घेतलं, त्या प्रमाणाने इच्छा उत्पन्न होते, कर्मप्रवृत्ती होते. गेलं घोडच गेलं. बद्रीनाथला चालला आणि तिथं वर जायच्या आधीच आलक नंदीत बुडाला. कर्माने मुक्तता, कर्मप्रवृत्ती कर्मत्यागाने होते. ही विरुद्ध भाग झाला सगळा. याचा विचार करता येत नाही. म्हणजे खंडित पक्ष कोणता होईल? पहिल्यांदी ज्ञान, इच्छा, कर्म हा पक्ष खंडित होतो, मानता येणार. मग पक्ष मानायचा का? अज्ञान, इच्छा आणि कर्म हा पक्ष मानायचा का? हो, मानावा लागेल. कसा मानावा लागेल? जलाचं ज्ञान जे होतं ते ज्ञान खरं की खोटं? भ्रमसिद्ध जल. सर्पाचं जे ज्ञान होतं खरं की खोटं? ज्ञान आहे, पण अज्ञानजन्य ज्ञान असं आहे ना ते. म्हणजे मुख्य प्रवृत्ती भयाची किंवा जलपानाची ही ज्ञानाने जरी मानली गेलेली असली तरी हे जे ज्ञान आहे, आध्यासिक
का खरं? अज्ञानजन्य आहे का नाही? सर्पाचं ज्ञान होतं का होत नाही? होतं. कोणामुळे होतं? रज्जूच्या अज्ञानाने. म्हणजे ह्या ज्ञानाची किंमत काय? उत्पत्ती काय? अज्ञानजन्यता. म्हणून त्या अशा असलेल्या कर्मप्रवृत्तीमध्ये सुद्धा मानावं काय लागेल? पहिल्यांदी मानावं लागतं अज्ञान. मग अज्ञानजन्य ज्ञान, इच्छा, मग कर्मप्रवृत्ती. हे अज्ञान कुणाचं? आत्म्याचंच मानावं लागतं, दुसऱ्याचं मानता येत नाही. का मानावं लागतं आत्म्याचं? झोपता आणि झोपल्यानंतर आनंद मिळतो का मिळत नाही? सगळे विषय संपतात, आनंद मिळतो. कशासाठी म्हणून झोपता? उगाच झोप आली म्हणून झोपतो असं नाही होत. काहीतरी कारण आहे ना झोपेचं. नाही थकलो म्हणून झोपलो नाही, खूप दुःख मिळालं आता आनंद पाहिजेत म्हणून झोपावं लागतं, कारण आहे त्याच्यामध्ये. मग त्या झोपेमध्ये प्राप्ती कशाची होते? आनंदाची. म्हणजे कुणाची? कोण आहे की जो आनंद रूप सांगितला त्या आत्म्याचं भान होतं. सुखगोचर वृत्ती, सुखगोचर वृत्ती म्हणून काही सांगितली गेली, ती सुखाला जाणणारी वृत्ती का वृत्तीच सुखरूप आहे म्हणून सांगितली? वृत्ती जाणेल ना. घटाला वृत्ती जाणते म्हणजे वृत्तीच घट आहे असं थोडीच आहे. हा आकार होईल, हा भाग निराळा आहे, पण दुसऱ्याला जाणेल ना. मग सुखगोचर म्हणजे सुखाला जाणेल. मग सुखगोचर असलेल्या वृत्तीचा जो विषय सुख, तो कोणीतरी असेल ना. आणि तो कोण आहे? शास्त्रकारांनी याचं उत्तर देताना तो जो मी एक आत्मा, जे परमात्म तत्व, ते परमात्म तत्व तिथे आहे. त्यामुळे त्याचं अज्ञान जे उत्पन्न होतं, झोपेत कर्मप्रवृत्ती नाही, त्याचं ज्ञान आहे ना तिथे, थोडं का होईना. थोडं ज्ञान झालं तरी कर्मप्रवृत्ती होत नाही. पूर्ण ज्ञान झाल्यावर कर्म होईल का? दिवा लहान जरी असला, ते दीपकळिका धाकुटी म्हणू नये. कशी काय म्हणते? घालवता अंधार. मग तशी कर्मप्रवृत्ती झोपेत होते का? होत नाही कर्मप्रवृत्ती झोपेत. कोणतं कर्म करतात? झोप एक कर्म आहे काय? किंवा झोपेत काही कर्म आहे काय? स्वप्नावस्था निराळी, आपण सुषुप्ती अवस्थेचं गाढ निद्रेचं चिंतन करतो, तिथे कर्मप्रवृत्ती नाही. जे ज्ञान त्याचं झालं की कर्मप्रवृत्ती नाही. मग कर्मप्रवृत्ती कोणाची? विसरलं की कर्मप्रवृत्ती चालू झाली. म्हणजे काय? अज्ञान, इच्छा आणि कर्मप्रवृत्ती. कर्माने मोक्ष होतो ही गोष्ट अमान्य होते, असिद्ध होते. मग कर्माने मोक्ष होत नाही म्हटल्यानंतर कर्मत्यागाने मोक्ष होईल का? कर्माने मोक्ष मानला काय आणि कर्मत्यागाने मोक्ष मानला काय? सगळीकडून फिरून फिरून आमचा आप्पासाहेब मोठा मांडल्यासारखं काम आहे. हाच मोठा आहे हे म्हणणं, त्यालाच विषय करणार. याच्यापेक्षा दुसरं कोणी मोठं नाही बरं का हे म्हणणे त्यालाच मोठं करणार आहे. म्हणजे येऊन जाऊन विषय कोण झाला? तोच. कर्माने मोक्ष होतो खंडित झालं नाही, कर्मत्यागाने मोक्ष होईल. येऊन जाऊन कर्मच घेता, त्यामुळे कर्मत्यागाचा विषय नाही. नाहीतरी कर्माने मोक्ष होतो म्हणत असताना सकाम निषिद्ध कर्माचा त्यागच सांगितलं ना. जे कर्मत्यागच सांगतात त्यामुळे तोही विभाग खंडित होतो. राहायला मुद्दा कोणता? निश्चित अज्ञानहान मात्रत्वात हा हेतू सिद्ध होतो. आणि हा हेतू कर्मन साधनम, कर्म साधन नाही असं सांगणार आहे. अज्ञान मात्र हेतुत्वात हा हेतू माझ्या आणि जगताच्या, माझ्या अहंकाराच्या संबंधाने असलेल्या जगताला पक्ष करून साध्यरूपी असलेल्या अधिष्ठानाला तिथे बसवतोय. आणि त्या साध्याचं अनुमेय ज्ञान करून देण्यासाठी हा हेतू कारणीभूत होतो. अज्ञान हान मात्रत्वात, अज्ञानाचा नाश हाच मोक्षाला कारण आहे, ही गोष्ट खरी ठरते. हे सांगत असताना कर्मप्रवृत्ती अनुकूलता प्रतिकूलता या अज्ञानजन्य ज्ञानावर अवलंबून आहे, ही गोष्ट खरी. त्यामुळे कर्मप्रवृत्ती वा कर्मत्याग प्रवृत्ती वा कर्म यातून मोक्ष होतो ही गोष्ट असिद्ध होते. मोक्ष होईलच कशाने? मोक्षाची कल्पना मांडत असताना
ज्ञानानेच मोक्ष होतो, अशा प्रकारचा भाव सुरेश्वराचार्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. ज्ञानात मोक्ष आहे. कोणत्या ज्ञानात मोक्ष आहे? आत्मस्वरूपाच्या ज्ञानात मोक्ष आहे. कर्म करता का करत नाही? करता. मग कुठलं कर्म न करता तुम्हाला ज्ञान व्हायला लागले? म्हणजे कर्माची असलेली परंपरा अपेक्षित आहे का अपेक्षित नाही? कर्माची असलेली परंपरा अपेक्षित आहे. कर्म निश्चित निषेधच त्याचा करावा असं आहे का? विचारणीय गोष्ट आहे. नैष्कर्म्य सिद्धीचा काही भाग आपण चिंतन करून पुढे आलेलो आहोत. पहिल्या अध्यायातल्या 30व्या श्लोकापर्यंत जे जे म्हणून चिंतन यथामती यथाशक्ती गुरुकृपेने होऊ शकेल, माझ्याकडून अपेक्षा असेल ती गुरूंची ही अपेक्षा आणि श्रोतृवृंदांची ही अपेक्षा जशी जशी माझ्याकडून असेल तसे तसे बोल उद्धृत होत आहेत. सुरेश्वराचार्यांची जशी इच्छा असेल, आद्य शंकराचार्यांची जशी कृपा आहे, त्या कृपेप्रमाणे आपण हे सगळं चिंतन करीत आहोत. ज्ञानोत्तम मिश्रा यांचा काही आपण आधार घेतो, प्रेमवल्लभ त्रिपाठी यांचा आपण काही आधार घेतोय, क्लेशापहारिणी टीका यांचा आपण काही आधार घेत पुढे चाललेलो. ह्या वेगवेगळ्या असलेल्या महात्म्यांची कृपा आणि जिथे हा माझा अनुवाद रूपाने ग्रंथ चालू आहे त्या गुरुवर्य तीर्थरूप महाराजांची इच्छा, त्याप्रमाणे हे सगळे बोल व्यक्त होत आहेत. हे असेच आहेत का बोल? आता या सगळ्या महात्म्यांनी त्याचं संशोधन करावं. हे बोल असेच आहेत का? हे मी स्वतः सांगू शकत नाही. मीच परीक्षा द्यावी, मीच पेपर तपासावा असा तरी निदान विद्यार्थी मी नाही. परीक्षक तसे ठरवेल, श्रोतृवृंद याच्यामध्ये त्यांनी हा विचार करणं हा सगळा मुद्दा आहे. कर्माने मोक्ष, ज्ञानाने मोक्ष, कर्म प्रवृत्ती, कर्म प्रवृत्ती, कर्म परंपरा प्रवृत्ती, कर्म परंपरेचं स्थान आणि ज्ञानाने मुक्तता, कालावधीचं भान, कर्म करीत असताना, क्रिया करीत असताना वा क्रियेचं पारंपरिक असलेलं मोक्षाच्या संदर्भाने असलेलं कालावधीचं स्थान, ज्ञानाचं स्थान, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. या गोष्टींचा विचार पुढच्या असलेल्या ग्रंथामध्ये सुरेश्वराचार्य करीत आहेत. त्या गोष्टीचा विचार आपल्यालाही करायचा आहे. चातुर्मास्य समाप्ती ही परंपरेने या पंचमीपासून दशमीपर्यंतच्या दिवसामध्ये केली जाते. मूल असलेल्या काही परंपरेचा विचार केला तर जे काही नियम संस्थानाचे वा परंपरेचे सांगितले जातात त्याच्यामध्ये पंचमी हा दिवस ठरलेला. त्या परंपरेमध्ये आपण पाठाचं जे काही सेवा म्हणून एक अतिरिक्त जास्ती सेवा करायची म्हणून याला थोडी शिथिलता आहे. पंचमीपासून दशमीपर्यंत करावा असा काही एक विचार. दशमीच्या पुढे चातुर्मास्य नाही होत, कारण का ती वारी असते आणि चातुर्मास्याची पूर्ती आणि देवाला उठवावं, प्रबोधिनी एकादशी, त्याच्या वेगवेगळ्या सेवा असल्या कारणानं दुसरं तिसरं काहीतरी चिंतन करावं संतांनी सांगितल्यापेक्षा ही गोष्ट अपेक्षित नाही. त्यामुळे चातुर्मास्य समाप्ती, नित्यपाठ जो चातुर्मास्यामध्ये आपला चालू होता त्या नित्यपाठाची समाप्ती आज आपण करतो. नैष्कर्म्य सिद्धीचे पाठ आपले चालूच राहणार. पण असं आहे, पंढरपुरामध्ये चातुर्मास्य कालावधीमध्ये नित्य वास्तव्याला असल्यामुळे दररोज पाठ होत होते. आता यापुढे ज्यावेळी उदगीरला मुक्काम होईल, उदगीरच्या मठामध्ये ज्यावेळी मुक्काम होईल त्या मठातून नैष्कर्म्य सिद्धीचे पुढचे पाठ जशाला तसे चालू राहतात. मग महिनाभराचं असेल, 15 दिवसाचं असेल, जशी तिथे व्यवस्था लागेल आणि जशी आपल्याला या पाठासाठी निश्चित सवड असेल त्या व्यवस्थेप्रमाणे आपण निश्चित हे पाठ घेणार आहोत. ग्रंथ पूर्ण होईपर्यंत आपण थांबत नाही. मागच्या वेळी सुद्धा चातुर्मास्य
व्रतामध्ये विचारसागर 5व्या तरंगापर्यंत झाला आणि 6वा आणि 7वा तरंग तो मध्यात काही काही घेत आपण या चातुर्मासामध्ये पूर्ण केला. त्याप्रमाणेच नैष्कर्म्य सिद्धी हा सुरेश्वराचार्य कृत असलेला ग्रंथ आपण असा घेत घेत फक्त खूप खंड न देता हा कालाने अखंडित ग्रंथाचं अध्ययन आपण करणार. म्हणजे हा ग्रंथ आपल्याला सोडवायचा आहे. मला या ग्रंथाच्या संदर्भाने पाठ पठण पद्धतीबद्दल तेवढी माहिती नाही. महाराजांनी जसं सांगितलं की हा ग्रंथ एक तर 2500 वर्षापूर्वीचा आहे, आद्य शंकराचार्यांच्या काळातला हा ग्रंथ. आणि हा ग्रंथ त्यांनी लहानपणापासून पंढरपुरात कोणीतरी सांगितलाय असं ऐकलं नाही. त्यामुळे हा अभिनव पाठ, अभिनव क्रिया, अनुच्चिष्ट क्रिया गुरुकृपेने आपल्याकडून होत आहे. आणि त्याच्यामध्ये वक्ता म्हणून मी आणि श्रोते म्हणून आपण सगळेजण जे मग पुढे उपस्थित असलेले, पुढ्यात सातत्याने उपस्थित असलेली एकमेव व्यक्ती एकमेव व्यक्ती ते म्हणजे आमचे कुलकर्णी काका आहे. महाराजांचे लहानपणापासूनचे मित्र आणि माझे श्रोते. म्हणजे महाराजांनी अनुवादासाठी जसं बसावं आणि प्रेरित करावं हे काय बोलायचे म्हणून, तसं ऐकायचे म्हणून प्रेरित करणारे पुढे ते आहेत. त्यामुळे हे दोन्हीही मंडळी पितृतुल्य आणि स्वतः महाराज हे पुढे असल्यामुळे पाठामध्ये रंगदेवता निश्चित उभी राहतो. आणि त्याच जोडीला आपण आपल्या घरातलं सगळं असलेलं चांगलं वातावरण घेऊन, ते सगळे चांगले ओले लहरी घेऊन आणि या यंत्राच्या माध्यमाने माझ्यापर्यंत पोहोचून आपण उपस्थित आहात. अनेक मंडळी याच्यातली आहेत. या ऑनलाईन पाठासाठी म्हणून आता नावच कोणाची अशी आपण घेतोय असं काही नाही. जी व्यक्ती अत्यंत महत्वाची आणि ज्यांनी माझ्यापर्यंत भाव पोचवले ती लोक मला आता नावानिशी माहितीत म्हणून मी नाव घेतोय. वास्तविक सगळेच जण नाव घेण्यासारखेच, कारण का एकूण एक श्रोता महत्वाचा, त्यात वाद नाही. पण या पाठासाठी जी प्रवृत्ती झाली ऑनलाईन घ्या ही प्रवृत्ती गुरुकृपेने आणि त्या परभणीला राहणाऱ्या शारदाताई व्यवहारे यांनी ही प्रवृत्त केलं की नाही हे ऑनलाईन पाठ घ्या, शिकायचं आहे. त्यांनी ही प्रवृत्ती केली. मग आमचे सुरेश पदमवार असतील, त्यांच्या मंडळी याही याच्यामध्ये खूप प्रेमाने श्रवण करणारे. ठाण्याला एक प्रकाश महाडिक सर म्हणून आहे ठाणे, की जे दररोज पाठाला अत्यंत विद्वान असे आहे उपनिषदांचा. आणि त्या मांडुक्य कारिकेवर पारंपरिक असलेल्या विद्वानांच्या नंतर अत्यंत प्रेम करणारी मंडळी म्हणून ते आहेत. त्यांच्या प्रत्येक असलेल्या वाक्यामध्ये एक तरी कारिका ते मला सांगतात. त्या नैष्कर्म्य सिद्धीसाठी ते फार उत्सुकतेने आणि प्रत्येक असलेल्या पाठात उपस्थित आहेत. आणि वेगवेगळ्या वेळी जशा जशा काही त्यांना भाव उत्पन्न होतात ते सगळे भाव मला ते सांगतात. ही सगळी मंडळी उपस्थित असल्यामुळे उदगीरची आमची मंडळी, लातूरची मंडळी, देगलूरहून उपस्थित असलेली मंडळी, ही सगळी मंडळी महत्वाची. या सगळ्या असलेल्या मंडळींच्या साक्षीने पहिल्याच पाठामध्ये एक यती महाराजही आपल्याला उपस्थित झाले, आशीर्वाद द्या. त्यामुळे हा सगळा मोठा असलेला जो काही लीला प्रसंग आहे सुरेश्वराचार्यांचा तो वृद्धिंगत झाला, हर्षालाभ आला, उल्हासाने प्राप्त झाला आणि होत चालला. गुंडा महाराजांची कृपा, एकंदर सगळ्या परंपरेची कृपा, महाराजांची कृपा म्हणजे नाद वंशाने कृपा आणि बिंदू वंशाने ही कृपा, ही दोन्हीही गोष्टी माझ्यावर होत आहेत.
असं मानून आणि त्याचा अनुभव घेऊन आपण हा ग्रंथ ऐकत होतो. वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेन वीण. मग त्या वक्त्याच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्याचा विचार मांडलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट. त्याच्याशिवाय ही गोष्ट होत नाही याचा अनुभव आपण घेतो. आज चातुर्मास्य सेवा समाप्ती होते. पुढे आपण पाठ अशालाच जशाला तसाच पुढे करणार आहोत. आज आपण मात्र इथे थांबतोय. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन सूचनेप्रमाणे आपण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज